शहर दक्षिण पूर्व मंडलमधील हद्दवाड भागाच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरीव निधी दिला आहे। प्रभाग क्रमांक 19 भागातील रस्ते, पाणी, लाईट, पाईपलाईन आदी नागरिक सुविधांची आमदारांनी 22 कोटींपेक्षा जास्त निधी देत या भागाचा चौफेर विकास केल्याचा दावा नागरिकांनी केलाय। याशिवाय केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 130 किलोमीटरची भुयारी गटार योजना हद्दवाड भागात निर्माण केली आहे। देसाईनगर, शांतीनगर, विनायकनगर, श्रमजीवी नीलमनगर, आशानगर, नवलेनगर, स्वागतनगर, माळीनगर, ताई चौक, आकाशवाणी परिसर, गवळी वस्ती, नेताजी शाळा, कल्लप्पा नगर, बोळकोटे नगर, नक्का बस्ती, जमादार वस्ती, नीलमनगर, एमआयडीसी या भागात 35 कोटी रुपये निधी सुभाष देशमुख यांनी विशेष प्रयत्नाने हद्दवाड भागासाठी आणला। नीलमनगरसह हद्दवाड भाग ड्रेनेज लाईन काम प्रगतीपथावर आहे। असे असताना पक्षातील काही माजी नगरसेवक कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सुभाष देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेत। हद्दवाड भागातील सुजाण नागरिक कायमच आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठीशी आहेत। प्रभाग 19 मध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून काही कामं झाली नाहीत असे कारण देत सोमनाथ वैद्य यांना या मंडळींनी पाठिंबा दिला आहे। हे आरोप नाकारत त्यांनी हे आरोप खोटे असल्याचं नागरिकांनी सांगितलं। सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणच्या विकासात काहीही सहभाग नाही, सोलापूर भाजपशी कोणताही संबंध नाही, तरी त्यांना आगामी विधानसभेसाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी यासाठी श्रीनिवास कर्ली, राजश्री चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड, राजश्री अशोक बिराजदार, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले आदींनी शिफारस केली। कोणी कोणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी 2014 पासून हद्दवाड भागाचा नियोजनपूर्वक विकास केला। केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सुभाष देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे। पक्षाच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेत या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी हद्दवाड भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे। या पत्रकार परिषदेस बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, नागनाथ शिवसिंगवाले, अर्जुन जाधव, जगदीश नागमल, लक्ष्मण यलदंडी, सतीश माळवे आदी उपस्थित होते। बापूंबद्दल जे काही त्यांनी हे केलेले आरोप केलेले आहेत त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं। उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली। तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि तक्रारी त्यावेळेस केली होती। याची कारवाई म्हणून राजेश काळे याला पक्षातून हाकलून दिलं होतं त्यावेळेस, तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्यावेळेस बंद झालं नाही। त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात, काही नागरिक असतात प्रभागातील, त्यांना दमदाट्या करणं, पैशाची मागणी करणं असं राजेश काळेने आतापर्यंत करत आलं। हे असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये झाले तर माननीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर उपमहापौर असताना तडीपारची कारवाई केली। हे फार मोठी विचित्र गोष्ट होती। एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्यावर तडीपारची कारवाई अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी तशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी जर गुंडगिरी करतील, अधिकाऱ्यांना पैसे मागतील, नागरिकांना मारहाण करतील असे कामं करून जर बापूसाहेब मदत करत नाही असं जर म्हणत असेल तर हे त्यांचं खोटं आहे आणि ते काहीतरी पैशाच्या लालसेपोटी त्यांनी बापूसाहेबांवर आरोप केला।